पुण्यामधली सिंहगड रोडवरची भिडेबाग किंवा अभिरुची म्हटलं की सर्वांना आठवतं ते इथलं खेड्यातलं शेतावरचं घर, तिथलं शांत वातावरण, झुणका भाकरीसारख्या अस्सल ग्रामीण ढंगातलं रुचकर महाराष्ट्रीयन जेवण. याच जागेत आता उभा आहे हा भव्य अभिरुची फूड मॉल आणि मल्टीप्लेक्स. परिवर्तनाची ही यशोगाथा आपण आता जाणून घेणार आहोत. सगळ्या एकत्रित भिडे कुटुंबांची इथे 35 एकर जागा होती. ती फक्त शेती आम्हीच करत होतो. बाकी सगळे लोक पुणे मुंबई इकडे बाहेर नोकरीनिमित्त होते. आणि आमचं त्यावेळेस गूळ तयार करण्याचं घुराळ पण होतं. आमच्याकडचा ऊस कमी असायचा 5-7 एकर, पण आजूबाजूच्या सगळ्या 5 किलोमीटर मधल्या परिसरातला ऊस आमच्या घुराळावर यायचा गूळ तयार करण्याकरता आणि तो तयार करून आम्ही मार्केटला पाठवायचो. आणि तो एक चांगला उद्योग आम्ही सुरू केला होता आणि चालत होता. त्यामुळे आम्ही ह्याच्या शेतीमध्ये टिकून राहू शकलो. तर त्या शेतावर येणारे बँकांमधले लोक किंवा नातेवाईकांचे पाहुणे, या लोकांना इथे येऊन जे आम्ही काही जेवण द्यायचो ते खूप आवडायचं आणि त्यांचा दिवस असा मजेत जायचा. तर त्याच्यातून असं वाटलं की हा एक व्यवसाय म्हणून, शेतीला जोडधंदा म्हणून आपण का सुरू करू नये. एका बाजूला मोठी अशी हिरवळ होती. त्या हिरवळीत मुलं फुटबॉल खेळायचे, वेगवेगळे खेळ खेळायचे, आट्यापाट्या खेळायचे. आणि या बाजूला झोपाळे, घसरगुंड्या वगैरे सगळे हॅमॉक्स लावलेले होते, तिथेही त्यांचा वेळ जायचा. त्याचबरोबर माकडाचा खेळ, कठपुतलीचा खेळ, जादूवाला असेही लोक ठेवलेले असायचे. मागे शेतामध्ये बैलगाडी, छोटी मिनी ट्रेन आम्ही मुद्दामून तयार करून घेतली होती. ती शेतामधनं फिरायची, त्यातनंही फेरफाटका मारायचे लोक. उंट घोडे ठेवलेले होते. काही दिवस हत्ती पण मी ठेवलेला होता मुलांच्या राईड करता. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा दिवस एकदा आरामात जात असे. आणि आईवडिलांजवळ कुठलीही तक्रार न करता तो दिवस गेल्यामुळे आईवडिलांना जास्त इथलं हे आवडत असे, म्हणजे जागा आवडत असे, म्हणून ते वारंवार पुन्हा मुलांना घेऊन इथे येत असतात. भिडे कुटुंबियांनी आपल्या व्यवसायामध्ये काळानुसार बदल केले. शेती संस्कृतीमधून मल्टीप्लेक्स संस्कृतीमध्ये बदल घडवत असतानाच त्यांनी आपली अभिरुचीही तशीच जोपासून ठेवली. आता नवी पिढीही तितक्याच जोमाने या व्यवसायात सहभागी झाली आहे. अभिरुची मॉलचं कामाला सुरुवात झाली 2009 मे. त्यामध्ये ब्लॉक एस्केवेशन त्यावेळेस चालू होतं. आणि अभिरुची मॉल 3.5 लाख स्क्वेअर फुटांचा आहे, पार्किंगपासून ते टेरेसपर्यंत. ते काम तब्बल आम्ही 2.5 वर्षात पूर्ण केलं आणि मॉल चालूही केला. ते करत असताना हेतू एकच होता की व्हॅल्यू फॉर मनी डेस्टिनेशन आणि वन स्टॉप शॉप ह्या दोन्ही गोष्टी साध्य व्हायला पाहिजे. त्या आम्ही केल्यात आत्तापर्यंत, त्या आम्हाला वाटतं आहे. फर्स्ट फ्लोअरवर एक 50,000 स्क्वेअर फुटांचा हायपर आहे, इझी डे आहे, जे भारती रिटेल ऑपरेट करतं. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरवरती व्हॅनिला शॉप्स आहेत की तिथे फक्त आता PNG, पॅन्टालून्स आणि एक स्पा ऑपरेशनल आहे. थर्ड फ्लोअरवर जेव्हा तुम्ही येता त्यावेळेस तुम्हाला फूड कोर्ट आधी लागतं. नंतर गेम झोन आहे लहान मुलांकरता. मल्टीप्लेक्स आहे जे आमचं ते 6 स्क्रीनचं मल्टीप्लेक्स आहे, जे साऊथ पुण्यातलं लार्जेस्ट मल्टीप्लेक्स आहे. जवळजवळ 1400 सीट्स आहेत आमच्या इथे. आणि इथला सिनेमा व्ह्यूइंग एक्सपिरियन्स जो आहे तो वर्ल्ड क्लास एक्सपिरियन्स आहे. नंतर 4th फ्लोअरवरती एक हायटेक जिम्नॅशियम आहे, जवळजवळ 6,500 स्क्वेअर फुटाचं ते जिम्नॅशियम आहे. आणि तिथल्या ज्या इक्विपमेंट्स आहेत ते सगळे इम्पोर्ट केलेले इक्विपमेंट्स आहेत, कुठलेही इंडियन मॅन्युफॅक्चर्ड इक्विपमेंट्स नाही आहेत. तिथले ट्रेनीज जे आहेत ते वर्ल्ड क्लास ट्रेनिंग घेऊन तिथे येऊन ट्रेनिंग देतात. त्याच्यानंतर टेरेसवर गुलमोहर बँक्वेट हॉल आहे, तो साधारण 8,500 स्क्वेअर फुटाचा AC हॉल आहे. साधारण तिथे 500 लोकांपासून ते 3,500-4,000 लोकांपर्यंतचे कार्यक्रम तिथे होतात, कारण त्याला लागूनच 40,000 स्क्वेअर फुटाची टेरेससुद्धा आहे. सिंहगड रस्त्यावर मॉल चालेल की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. पण काळाचा वेध घेणाऱ्या सुनील भिडे यांनी लोकांची गरज ओळखली आणि अल्पावधीत हा प्रकल्प उभा केला. या परिसरात आलं की अनेकांना जुन्या अभिरुचीच्या आठवणी येतात. अस्सल मराठी जेवणाची चव जिभेवर रेंगाळू लागते. अशा सर्वांसाठी
मॉलच्या भव्य गच्चीवर जुनं अभिरुची नव्या स्वरूपात उभं केलंय. मॉल बांधत असताना असं लक्षात आलं की भव्य आणि प्रशस्त टेरेस जवळजवळ 50,000 फुटाची आपल्याला उपलब्ध होती. तर मग आपलं रेस्टॉरंट जे खाली आहे ते वर टेरेसवर का नाही शिफ्ट करावं, जेणेकरून तिकडनं व्ह्यूही चांगला मिळेल आणि एक वेगळा अनुभव लोकांना मिळेल इथे येणार आहे. कारण अशा प्रकारचं टेरेस रेस्टॉरंट इथल्या 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठंच त्यांना मिळणार नाही. खाली जे वातावरण होतं ते सगळं सजीव होतं, यात काही वादच नाही. जे काही प्राणी पक्षी होते ते सजीव होते आणि ते खरोखरीच आमच्या अभिरुचीचा एक तो भाग होता. इथं जे मग प्राणी पक्षी ठेवले ते निर्जीव ठेवलेले आहेत, पण वातावरण निर्मिती करता त्यांचा उपयोग केलेला आहे आणि तीच खालचीच सीम इथे वरती आणायचा प्रयत्न अभिरुचीने केलेला आहे. अभिरुचीचं जे खास सुग्रास महाराष्ट्रीयन जेवण होतं ते तर देतोच, त्याच्या जोडीला इतर स्नॅक्स आणि पंजाबी, चायनीज हे पण आम्ही फूड द्यायला सुरुवात केलेली आहे की जे लहान मुलांची किंवा इतर नातेवाईकांची, सगळ्यांनाच महाराष्ट्रीयन जेवण घ्यायचं असतं असं नाही प्रत्येक वेळी, तर त्या लोकांच्याकरता आम्ही तेही पण सोय ठेवलेली आहे. अभिरुची फूड मॉलच्या यशानंतर दोघे पितापुत्र नव्या योजनांची आखणी करतायत. बांधकाम क्षेत्रातही त्यांचे प्रकल्प चालू आहेत. अभिरुचीचा उपक्रम जेव्हा आम्ही चालू केला तेव्हा आमच्याकडे 50-60 शेतकरी कुटुंब कामाला होती आणि त्यांच्या मुलांच्या करता एक संस्कार वर्ग आम्ही चालू केलेला होता. त्याच्यातूनच पुढे वडिलांच्या नावाने एखादी शाळा चालू करावी हा विचार मनामध्ये आला आणि आता तो यावर्षीच पूर्णत्वाला आणलेला आहे. आत्ता शाळा ही 3री पर्यंत आहे, नर्सरी ते 3री, आणि दरवर्षी एक इयत्ता वाढत जाणार आहे आणि अशी आम्ही 12वी पर्यंत शाळा सुरू करणार आहोत. ही शाळा तात्पुरती या जागेत चालू केलेली आहे, पण त्याची कायमची जी जागा आहे ती आमच्या दाहेरीमध्ये जी जागा आहे त्या जागेवर आम्ही शाळा चालू करणार आहोत. लवकरच तिथे बांधकाम करून शाळेचं काम चालू होईल. गुऱ्हाळाचं आणि आमचं नातं खूप जुनं असल्यामुळे भविष्यात एखादा साखर कारखानाही आपण सुरू करावा हा मनोदय आहे. आम्ही हे सगळं करत असताना 24/7 इथे बांधलेलं होतं. 24/7/7 असं म्हणायला हरकत नाही. आम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत एकच विचार करायचो, प्रोजेक्ट पूर्ण कसा आहे. ह्याच्यामध्ये नाना अडथळे आले. 2-3 बँकांकडनं फंड्स घेतले, बँकांनी साथ दिली नाही. ऐन वेळेस बँका बदलायला लागल्या आम्हाला. हे सगळं पूर्ण करत करत मग लिटिगेशन्स आली. लिटिगेशन्सही ती संपवली आणि मागे वळून बघितलं 2.5 वर्षात एवढं सगळं केल्यावर खूप आश्चर्याचा धक्का आम्हालाही बसला की एवढं सगळं आम्ही करू शकलो. हे जर का आधी विचार केला असता तर कदाचित हे करू शकलो नसतो, पण सुरुवात केली तडीच न्यायचं होतं आणि ते नेलं. कुठलाही व्यवसाय सचोटीने आणि एखादी जिद्द बाळगून किंवा कठोर परिश्रम घेऊन जर तुम्ही केलात तर यश हे तुम्हाला निश्चित मिळतच असतं. त्याचबरोबर तुमच्याकडे जो ग्राहक वर्ग येणार आहे किंवा आकर्षला जाणार आहे त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची जर पूर्तता करायचा प्रयत्न तुम्ही जरी केला तरी तुम्हाला यश मिळू शकतं. गुळाचा व्यवसाय यशस्वी घडवणाऱ्या भिडे यांनी अभिरुची फार्म सुरू करून कृषी पर्यटनाचा पाया रचला. आता फूड मॉल, बांधकाम, शाळा असे प्रकल्प पूर्ण करता करता एक दिवस साखर कारखाना काढण्याचं स्वप्न सुनील भिडे पाहत आहेत. एका प्रगतिशील शेतकऱ्याची ही एक यशस्वी कहाणी आहे. पुण्यातील सुमित टेक्नॉलॉजीसने ऊस रोग वाटिकांसाठी नाविन्यपूर्ण संशोधन करून ऊस डोळे काढणी यंत्राची निर्मिती केली आहे. मी संजय जनार्दन पाटील, माझं गाव कुटवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. माझ्या मित्राची एक ऊसाची नर्सरी आहे. त्यांनी मला त्याच्या अडचणी सांगितलेल्या होत्या किंवा ऊसाचे डोळे कट करण्यासाठी, नर्सरीसाठी किंवा लावणीसाठी कामगार मिळत नाहीत. त्याच्यावर तुम्हाला काहीतरी एक नवीन डिझाईन किंवा काहीतरी एक अशी आयडिया करून दे. माझा इथे फार इनोव्हेटिव्ह वाटलं. म्हटलं आपण काहीतरी नवीन संशोधन करावे जेणेकरून तो मित्रालाही त्याचा फायदा होईल किंवा शेतकऱ्यांनी त्याचा फायदा होईल. त्या पद्धतीने मी एक छोटंसं पहिलं यंत्र निर्माण केलं की जे ऊसाचे डोळे कट करेल असं. ते शेतकऱ्याला म्हणजे मित्राला तर आवडलं, पण त्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ते भरपूर आवडलं आणि सर्व शेतकऱ्यांनी मला फोर्स केला की तुम्ही आमच्यासाठी असं काहीतरी वेगळं अजून ह्याच्याहीपेक्षा चांगलं काहीतरी करा.
आणि मग शेवटी हा फायनल प्रॉडक्ट आम्ही बाजारात आणला एक 4 महिन्यापासून. आणि ह्याला इतकी मागणी आली की 4 महिन्यातच आम्ही जवळजवळ एक 150 मशीन्स बाजारात विकलेले आहेत. स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असणारे श्री संजय पाटील हे शेतकरी कुटुंबातील असल्याने रोपवाटिकांमधील अडचणी आणि नेमक्या त्रुटी लक्षात घेतल्या. त्यावर सखोल अभ्यास करून हे ऊस डोळे काढणी यंत्र तयार केलं आणि बाजारात आणलं. त्या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक मशीन 2 लोकांनी ऑपरेट करायचं आहे आणि हे कमीत कमी 12 लोक जेवढं काम करतात तेवढे हे 2 लोक काम करू शकतात. हे पूर्ण शेतकऱ्याचे 12 लोकांचा पैसा वाचतो त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुटलेला डोळा आणि राहिलेली कांडी म्हणजे वेस्टेज हे दोन्ही ऑटोमॅटिक वेगळं होतं. ह्याच्यात दुसरा फायदा असा आहे की ब्लेडला धार लावणं हे एकदम सिम्पल केलेलं आहे आम्ही. आणि दुसरा अजून एक असा आहे की ते ट्रे जर बदलले तर ऊसाची जाडी तुम्हाला कमी जास्त करावं लागते. तर त्यासाठी आम्ही ह्यात प्रोव्हिजन दिलेली आहे. डोळ्याची जाडी जी आहे ती तुम्ही पाहिजे तशी तुमच्या ह्याच्यासोबत तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर माझ्या मशीनमध्ये एका तासाला 3600 डोळे कट होतात आणि त्यातही राहिलेले वेस्टेज आणि डोळे हे दोन्ही ऑटोमॅटिक वेगळं होतं. ते दोन्ही एकमेकांना मिक्स होत नाही. हा ह्या मशीनचा फायदा आहे. आणि ही सिंगल फेज 1 HP सिंगल फेज मोटरवर घरातल्या मोटरवरही चालू शकतात. उसाचे डोळे पारंपरिक पद्धतीने काढणं हे अतिशय कठीण, त्रासदायक आणि वेळखाऊ काम आहे. परंतु सुमित टेक्नॉलॉजीजचे हे ऊसडोळी काढणी यंत्र ऊस रोप वाटिकांसाठी वरदान ठरले आहे. प्रत्येकाच्या घरात दिवाणखान्यापासून ते बेडरूम पर्यंत लागणारे कार्पेट्स, सतरंजी, बेडशीट्स अशा अनेकविध वस्तूंसाठी पुणेकरांच्या सेवेला गेल्या 75 वर्षांपासून सज्ज असलेल्या हरी गणेश साने दालनाची ही आगळी वेगळी कहाणी. हरी गणेश साने ही संस्था 1938 साली सुरू झाली. 16 ऑक्टोबर मागच्या वर्षीचा, त्यावर्षी 75 वर्ष पूर्ण केली. हा व्यवसाय जेव्हा सुरू झाला होता त्यावेळी माझे आजोबा जेलर होते आणि त्यांनी आग्रह करून जेलमधल्या सतरंज्या सुरू करा असं माझ्या वडिलांनी एक रिक्वेस्ट केली होती. आणि त्याप्रमाणे वडिलांनी 1938 साली हा व्यवसाय सुरू केला जेलच्या सतरंजापासून. आणि त्याला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला तर लक्ष्मी रोडला जिथे आत्ता आमचं दुकान आहे एक छोटं चिंचोळं दुकान होतं, 250 फुटाचं दुकान होतं आणि आत फक्त सतरंजा ठेवल्या जायच्या. तर वडिलांचंच एक स्वप्न होतं की त्यांना इंटर प्रॉव्हिन्शियल स्टोअर म्हणून दुकान नाव दिलं त्यावेळेला त्यांनी. पूर्वी इंडियात प्रॉव्हिन्सेस होते तर सर्व प्रॉव्हिन्सेसमधनं सामान आणून ते पुण्यात विकायचे, हा त्यांचा मूळ उद्देश होता. आणि त्यामुळे त्यांनी दुकानाला नाव पण इंटर प्रॉव्हिन्शियल स्टोअर दिलं होतं. मग मद्रासवरून सतरंजी आणायच्या त्या UPत विकायच्या, UPचा माल आणायचा इथे आणायचा आणि तो साऊथला विकायचा, ही त्यांची मूळ कल्पना होती. पण नंतर वॉर सुरू झालं आणि त्यानंतर त्यांना हा काही पुढे उपक्रम कंटिन्यू करता आला. मग त्यानंतर त्यांनी हा सतरंजीचा व्यवसाय जिथे सतरंजा म्हणतात भारतात ते आणायला सुरुवात केली. तर हे वडिलांनी जेव्हा सुरू केलं दुकान होतं, या दुकानाला मी स्वतः जॉईन झालो 1985 साली. तर पूर्वी आमचं लहान 5 फूट बाय 60 फूट दुकान होतं, ते आता मी जवळ 4000 फूट दुकान मोठं केलं आहे. आणि बेसिकली जे वडिलांचं स्वप्न होतं मी पुरं करतोय की भारतातनं कुठेही जिथं सामान बनतं, सतरंजा जिथे सतरंजा बनतात त्या इथे मी इम्पोर्ट दुकानं उपलब्ध करून दिल्यात. तर सध्या आम्ही एक नवीन आयटम इंट्रोड्यूस केलेली आहे, म्हणजे तो म्हणजे क्रश टॉवेल. इतकं छोटा टॉवेल आहे, हा रेग्युलर मोठा 30 बाय 60 टॉवेल असतो. किंवा हा एक प्रकारचा जर्किन आहे, T-शर्ट मुलं वापरतात तो, याचं एवढं पॅकिंग केलं आहे. हा रेग्युलर T-शर्ट म्हणून वापरतो, पाण्यात फक्त बुचकळायचा, बाहेर काढायचा की रेग्युलर T-शर्ट होतो. कुठल्याही साईजचा T-शर्ट मिळू शकतो. किंवा प्रमोशनल ॲक्टिव्ह असते ते बॉल तयार करतात, फुटबॉलची लीग मॅच असली ते बॉल ते ॲट गेटवरती वाटतात. हा ॲक्च्युली 20 बाय 20चा नॅपकिन आहे. त्या सर्व गोष्टी पाण्यात टाकल्या की ह्या एक्सपॅन्ड होतात आणि तुम्हाला कसाही वापरता येतात. आणि एकदा वापरल्यानंतर परत त्या लहान आयटम करता येत नाही, तो यू हॅव टू कंटिन्यू युझिंग द सेम वे. तर हा आयटम आता आम्ही इंडियात इंट्रोड्यूस करतोय. गंमत वाटावी अशी आणि गिफ्ट म्हणून द्यायला छान वाटेल अशा चीनमधून आयात केलेल्या कॉम्प्रेस्ड कपड्यांची ही माहिती सर्वांनाच अचंबित करणारी आहे. KFC काय, मॅकडॉनल्ड काय, पिझ्झा हट काय, सगळे लोक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी वापरतात. तर कोणी कॅलेंडर जे हे वापरतंय, कॅलेंडरच्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, हा मोबाईल आहे, या मोबाईलला तुमचा फोन नंबर लिहून ह्यात नॅपकिन तयार केला आहे. तर विथ कॉम्प्लिमेंट हे देऊ शकता, मागे कॅलेंडर आणि पुढे तुमचा मोबाईल नंबर, हे कायम तुम्ही आपल्या संग्रहात ठेवू शकता. तर अशा प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज काही असतील तर त्यांना आम्ही जास्ती करून मदत करतोय
की त्यांना आम्ही आयटम्स आणून देऊ आणि ज्या किमतीला तुम्हाला रिटेलमध्ये या गोष्टी मिळतात त्याच किमतीला तुम्हाला मिळतील. नॅपकिन, टॉवेल, टी शर्ट असे कपडे खिशात घालून नेता येतील आणि पाहिजे तेव्हा फक्त पाण्यात घालून ते मूळ आकारात येतील, अशी ही एक प्रकारची जादू आहे. हरी गणेश साने दुकानाची ही वैविध्यपूर्ण कहाणी त्यांच्या यशाची साक्ष देते. पुण्यातील लक्ष्मी रोडवर आणि पौर रस्त्यावरील हरी गणेश सानेंच्या दुकानातील विविध प्रकारच्या व्हरायटीज सर्वसामान्यांच्या विशेष पसंतीच्या आहेत. उद्योगात कायम नवनवीन बदल हीच सानेंची खासियत म्हणावी लागेल. कार्पेट सतरंजाबरोबर सगळ्यात मोठा व्यवसाय आम्ही करत होतो म्हणजे बेडशीटचा. बेडशीट्स, सिंगल डबल बेडशीट्स, दिवाण सेट, पिलो कवर्स, लोड कवर्स, कुशन कवर्स, घरामध्ये कुठल्याही बेडरूमला, कुठल्याही खोलीत, कुठल्याही घरात लागणाऱ्या प्रत्येक आयटम आमच्या दुकानात अवेलेबल करून दिला आहे. ह्या सर्व धंद्यामध्ये माझा मुलगा मला तितक्याच बरोबर मदत करतोय आणि मुलांनी मला ठरवलं की नोकरी न करता या व्यवसायात भाग घ्यायचा आणि या व्यवसायात त्याला एक स्वातंत्र्य मिळालं, स्वतःची आयडेंटिटी मिळते आणि दुसऱ्याच्याकडे जाऊन काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्यात त्याला जास्त आनंद मिळतो. तर मी तर मुद्दाम आग्रह करीन यंगस्टर्सना की स्वतःचा व्यवसाय सुरू करा. दुसऱ्याच्या भानगडीत कोण दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी नवीन उद्योग शोधा आणि हे उद्योग तुम्ही जर डोळे उघडून अजून बघाल तर शेकडो उद्योग आता अवेलेबल आहेत. तर असे उद्योग यंगस्टर्सनी करावेत असं माझं स्वतःचं मत आहे. कोणत्याही उद्योगासाठी मार्केटिंग हा अत्यंत महत्वाचा आणि व्यवसायासाठी आवश्यक भाग आहे. उत्तम मार्केटिंग करता येण्यासाठी त्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेणेही तितकेच महत्वाचे आहे. मार्केटिंग चॅलेंजेस फॉर एंटरप्रेन्युअर्स 2014 या टॉपिकवर आत्ताचं सेशन होतं. तर मार्केटिंग चॅलेंजेस एंटरप्रेन्युअर्सला या वर्षामध्ये काय काय वेगळ्या प्रकारे येतील याच्याबद्दल माहिती देणारा हा कार्यक्रम होता. कार्यक्रमाला रिस्पॉन्स खूप चांगला आला होता. जवळजवळ 50 एंटरप्रेन्युअर्स त्यांनी हा प्रोग्राम अटेंड केला आणि मार्केटिंगमध्ये कुठली चॅलेंजेस, मोठी चॅलेंजेस आत्ता पुढच्या वर्षात येतील आणि त्याला सोल्युशन्स काय, या दोन्ही गोष्टी डिस्कस केल्या गेल्या. चॅलेंजेसमध्ये महत्त्वाचं चॅलेंज म्हणजे की मार्केटिंग कसं करायचं एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसचं, हे अजूनही याचे नियम तेच आहेत. पण आता याची मीडियम्स बदलत आहेत. टेक्नॉलॉजी, मोबाईलमुळे, वेबसाईट्समुळे मीडियम बदलत आहेत. पण हा विषय अजूनही तोच आहे मार्केटिंगचा. मार्केटिंग हा लिमिटिंग फॅक्टर होण्यापेक्षा मार्केटिंग हा ग्रोथ मेकॅनिझम होईल. इहा मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचे श्री सचिन भिडे यांनी बदलत्या आणि आजच्या अत्याधुनिक युगात मार्केटिंग करताना नेमके काय करायला हवे याचे खास ट्रेनिंग देण्याची व्यवस्था उभी केली आहे, विशेषतः नव्याने उद्योजक होणाऱ्यांसाठी. नवीन वर्ष हे जर का आपल्या सगळ्यांना सुखासमाधानाचं जावं असं वाटत असेल तर कायद्याच्या सुद्धा काही गोष्टी ह्या पाळाव्या लागतात. म्हणून आपण त्याचं आज फक्त वेळापत्रक, टाइम टेबल पाहणार आहोत. कायद्यामध्ये काही काही गोष्टी तुम्हाला दर महिन्याला कराव्या लागतात. मग दर महिन्याच्या कोणत्या तारखा लक्षात ठेवायच्या? 5 तारीख, 7 तारीख, 10 तारीख, 15 तारीख, 21 तारीख. काय काय आहे त्या दिवसाला? जर का तुम्ही कंपनी असाल तर 5 तारखेला तुम्हाला सर्व्हिस टॅक्स भरायचा आहे, एक्साइज ड्युटी भरायची आहे. 7 तारखेला तुम्हाला आयकर जो कापलेला असेल, TDS, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, तो भरायचा आहे. मार्च महिन्याचा TDS फक्त तुम्हाला एप्रिल 30 पर्यंत भरता येईल. 10 तारखेला तुम्हाला एक्साइजचं रिटर्न नॉन SSI असाल तर ते एक भरायचं आहे. 15 तारखेला तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड भरायचा आहे. 21 तारखेला ESI, MWAT, महाराष्ट्र वॅट आणि PFचं रिटर्न, एवढ्या गोष्टी तुम्हाला दर महिन्याच्या महिन्याला करायच्या आहेत.